Hello students, today we are going to deal with our next unit, Be Smart 1.4. First of all, warming up activities are here. Chit chat activity. Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. Discuss with the group which factors you regard as important. या ठिकाणी एक डायग्राम दिली आहे. त्या डायग्राम मध्ये करियर फॅक्टर्स दिलेत. त्या करियर फॅक्टर्स मधलं तुम्हाला कोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट वाटतात त्याबद्दल तुम्ही डिस्कस करायचे ग्रुपमध्ये. अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये स्किल्स आहेत. करियर फॅक्टर्समध्ये स्किल्स आहेत, कौशल्य, इंटरेस्ट, तुमचे ॲबिलिटीज, क्षमता, तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स, आपल्या प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचे काही भाग असतात. डिमांड, आपण जे करियर सिलेक्ट करणार आहोत त्याचं डिमांड किती आहे हे बघायला पाहिजे. फायनान्शियल गेन्स कसे आहेत, आर्थिक फायदा कसा आहे. देन फॅमिली प्रोफेशन, आपलं फॅमिलीचं जे परंपरागत चाललं आलेलं प्रोफेशन असेल त्यानुसार. आणि फ्युचर प्रॉस्पेक्ट, भविष्याचं तुम्हाला कितपत याच्यामध्ये फायदेशीर आहे अशा पद्धतीने तुम्ही ते करायचं असं अपेक्षित आहे पहिला. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अक्रॉस्टिक बघायचंय. अक्रॉस्टिकचा भाग आपण गेल्या वर्षी सुद्धा बघितला होता. अक्रॉस्टिक इथे करून दाखवलंय बघा अक्रॉस्टिक. आणि अक्रॉस्टिक म्हणजे काय? Acrostic is a form of writing where the first letters in each of the lines forms another word. प्रत्येक म्हणजे असा तो एक लेटर फॉर्म आहे की ज्याचा प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर घेऊन एक शब्द तयार होतो अर्थपूर्ण, की ज्याचा त्याच्याशी संबंध असतो, त्याच्याशी संबंधित शब्द. आपण गेल्या वर्षी केले होते ना, टी, त्याच्यानंतर स्कूल, असं आपण टीचर, मदर असे केले होते. तुमच्या नावाचं केलं होतं आपण अक्रॉस्टिक, तशा पद्धतीने. आता इथे सुद्धा एक्झाम्पल म्हणून फ्रेंडचं दिलेलं आहे बघा. अक्रॉस्टिक फ्रेंड, एफ म्हणजे काय? फ्रेंड, END त्याचं स्पेलिंग, आणि त्याच्यावरून फ्रेंड, फेथफुल, रिस्पेक्टेड, देन inspiring, encouraging, E for encouraging, N for noble, then D for dependable. आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काही बनवायला सांगितले. प्रिपेअर ऑन युअर ओन अक्रॉस्टिक फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. आता तुमचे डिअरेस्ट फॅमिली मेंबर कोण आहे? मदर. मग मदरचा अक्रॉस्टिक एम, एम वरून काय, ओ वरून काय, टी वरून काय, अशा पद्धतीने. एच वरून काय, ई वरून काय, आर वरून काय. किंवा दुसरं सांगितलं नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड. तुमच्या एखाद्या बेस्ट फ्रेंडचं नाव घ्या, सीमा. जे काय असेल ते अक्रॉस्टिक मध्ये एस वरून काय, ई वरून काय, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर क्वालिटी म्हणून एखादा घ्या, एनी प्रोफेशन एखादा घ्या. समजा टीचर आपण घेतलं तर टी वरून काय, स्पेलिंग लिहूया आधी त्याची, आणि नंतर करू शकतो आपण. टी, टी फॉर ट्रू, टॅलेंटेड, ई एफिशियंट, अशा पद्धतीने. इफेक्टिव्ह, ए फॉर, ए वरून आपण आता काय म्हणू शकतो? ॲम्बिशियस. तुम्ही दुसरा कोणताही शब्द वापरू शकता, फक्त तो अर्थपूर्ण आणि इंग्लिश मधला असावा. कोर्टियस किंवा कोऑपरेटिव्ह, हेल्पफुल, ऑनेस्ट, एच फॉर, आहे की नाही? हेल्पफुल, ऑनेस्ट, ऑनेस्ट वापरू शकता. एनकरेजिंग,
रिस्पेक्टेबल, रिस्पेक्टेबल असं ॲक्रॉस्टिक लिहायचं. ह्याला ॲक्रॉस्टिक असं म्हणता येईल आपल्याला. तुम्ही असे 3 ॲक्रॉस्टिक लिहायचे आहेत. 3 अपेक्षित आहेत. फॅमिली मेंबरचं एक लिहायचं, त्याच्यानंतर एक तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या नावाविषयीचं लिहायचं, त्याच्यानंतर क्वालिटी किंवा फिलिंगवरती एक लिहायचं आणि कुठल्याही एका प्रोफेशनवरती लिहायचं. ओके. आता पुढचा तिसरा जो भाग आहे तो आपण बघूया थोडक्यात. से whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. ओके. म्हणजे या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेले शब्द हे काय म्हणून आले आहेत? नाउन म्हणून आलेत, वर्ब म्हणून आलेत की ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेत? आता नाउन म्हटलं तर कुठल्याही गोष्टीला दिलं गेलेलं नाव, जे काही नाव आपण दिलेलं असेल ते, अ नेम गिवन टू व्हेरियस थिंग्स, ते नाउन येईल. वर्ब हा ॲक्शन वर्ड असतो, जो वाक्य सुद्धा कंप्लीट करण्यासाठी वापरतो. आणि ॲडजेक्टिव्ह हा डिस्क्रायबिंग वर्ड असतो की जो एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती आपल्याला सांगतो. आता याच्यात पहिलं वाक्य आहे आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. याच्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द आहे वॉक. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. वॉक या ठिकाणी सब्जेक्ट आणि हे वर्ब आहे अर्थातच वॉक. हे या वाक्यामध्ये वर्ब असेल. मग कंसात तुम्ही वर्ब लिहा किंवा व्ही लिहा नुसतं चालेल. त्याच्यानंतर आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. मी दररोज वॉकला जातो. आता इथे वॉक हा शब्द नाउन म्हणून वापरलाय कारण या वाक्यामध्ये क्रियापद आहे, गो आहे. कशासाठी जातो? चालायला जातो, वॉक. अशा पद्धतीने दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. गिफ्ट इथं अ गिफ्ट म्हटलंय, म्हटलं ते नाउन येणार. आणि यू कॅन गिफ्ट हर, तुम्ही त्या अशा पद्धतीचं गिफ्ट त्यांना देऊ शकता. मग इथं गिफ्ट हा शब्द वर्ब म्हणून येईल. कळलं? ई मध्ये गिफ्ट पॅक, पॅक या शब्दाबद्दल माहिती दिली आहे म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह असेल. अशा पद्धतीने तुम्ही पुढचे क्वेश्चन्स याचे सोडवू शकता. ओके. आता आपण लेसनला सुरुवात करूया. पहिला आपण अगदी छोटासा भाग सुरुवातीचा जो पॅराग्राफ आहे पहिला तो पण ह्या आजच्या तासाला बघूया. बी स्मार्ट. मी वाचते, तुम्ही ऐका लक्षपूर्वक. बी स्मार्ट. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. SMART goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. असा हा पहिला भाग आहे. याच्यामध्ये
चॅम्पियन्स कसे बनतात? चॅम्पियन्स काय जिममध्ये जाऊन बनवतात का? किंवा चॅम्पियन्स काय असं कुठेतरी आपोआप उपलब्ध होतात का? असं अजिबात नसतं. ते त्यांच्यामध्ये जे काही आहेत ॲबिलिटी, क्षमता, त्याच्यानुसार बनतात. डिझायर, ड्रीम आणि व्हिजन, इच्छाशक्ती, स्वप्न आणि दृष्टी, ह्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या चॅम्पियन्सना जन्म घालतात. दे हॅव टू हॅव स्किल अँड विल. त्यांच्याकडे कौशल्य पण पाहिजे आणि त्यांची आंतरिक इच्छा पण पाहिजे. हे दोन्ही गोष्टी असतात, पण विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. तुमच्याकडे कौशल्य आहे पण तुमच्याकडे आंतरिक इच्छाच नसेल तर त्या कौशल्याचा सुद्धा कधी कधी उपयोग होऊ शकत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी पाहिजे. प्रत्येक वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. सगळ्यांकडे नॅचरल टॅलेंट आहे, बट टॅलेंटचा वापर करता येणं हे सुद्धा आवश्यक आहे. तरच आपण वी कॅन इझिली गेट सक्सेस इन अवर लाईफ. आपण ॲक्शन्स जर घेतल्याच नाहीत, एक गोल ठरवला, ध्येय ठरवलं, ते ध्येय ठरवण्याच्या दृष्टीने आपण पावलं जर टाकली नाहीत तर आपल्याला वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. आता गोल सेट करायचे आपल्याला. याचे 2 भाग आहेत, सेट आहेत, 2 दिशा आहेत. एक सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, एक खरेपणा, सत्यता त्याच्यामध्ये पाहिजे, आणि स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. त्या ज्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे तो रस्ता प्रकाशित करण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे. अगदी एखादी गोष्ट ध्येय आपण ठरवल्यानंतर भविष्य घडवण्यासाठी आपल्याला हे गोल मदत करतात. ही धुरा सांभाळण्यासाठी आपल्याला ते हेल्पफुल असतात. आता एक आपल्या जीवनाचं एक ध्येय, कोर्स जर आपल्याला ठरवलेला असेल आणि त्याच्यातून आपण जात असताना आपण आयुष्याच्या सागरामध्ये पोहायला शिकलं पाहिजे, आणि यासाठी हे गोल्स आपल्याला मदत करतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला गोल सेट करता आला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय, सेटिंग गोल्स इज व्हेरी मच इझी, बट इट इज नॉट सो. फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. कधी कधी आपल्याला अपयशाची भीती असते, फिअर ऑफ फेल्युअर, आणि कुठलाही गोल ज्यावेळी आपण निश्चित करतो त्याच्यामध्ये आपल्याला ही जी भीती नको आहे, अपयशाची भीती नको आहे. आपल्याला शेवटला काय साध्य करायचं हे आपलं जर ठरलेलं असेल तर नेमकी दिशा निश्चित करायला आपल्याला फायदा होतो. आणि त्यासाठी एक्सपर्ट लोकांनी एक स्मार्ट तयार केलंय. बघा तुम्ही, स्मार्ट अप्रोच त्याला म्हटलंय. स्मार्ट गोल्स तयार केलेत. हे स्मार्ट गोल्स नेमके काय आहेत ते आपल्याला या धड्यामध्ये शिकायचंय. मेथडॉलॉजी आहे ती एक प्रकारचं शास्त्र आहे की जे तुम्हाला यशाच्या दिशेने जायला मदत करेल. स्मार्ट, S stands for specific, M stands for measurable, A stands for achievable, R stands for realistic, and T stands for time bound. ओके. आता हे नेमके स्मार्ट गोल, त्याचे रुब्रिक्स काय आहेत ते आपण शेवटच्या नंतरच्या भागामध्ये बघूया. आता याच्यातले काही थोडे शब्द आपण काढूया की जे आपल्याला नवीन वाटतंय. इथे दिलेलेच आहे. एक आहे ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी म्हणजे आपली बेसिक क्षमता, कल्पकता, खरेपणा. देन 5 इज प्रॉस्पर, भरभराट, प्रॉस्परिंग. 5 means prosper. Then पुढचा शब्द आहे illuminate. Then at the helm of, in charge of. illuminate म्हणजे प्रज्वलित करणे किंवा प्रकाशित करणे अशा अर्थाने. एनलाइट करणे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आपण घेऊया at the helm of. इन चार्ज ऑफ, एखाद्या गोष्टीची धुरा सांभाळणे, एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे अशा अर्थाने.
त्यानंतर ड्रिफ्टिंग आहे. ड्रिफ्टिंग एखाद्या गोष्टीतून तारून जाणे, एखाद्या गोष्टीतून प्रवाहातून निघून जाणे, प्रवाहाबरोबर वाहत जाणे अशा अर्थाने. त्यानंतर रेकमेंड, सुचविणे, सांगणे, सजेस्ट करणे अशा अर्थाने रेकमेंड. त्याच्यानंतर एक शब्द आहे इथे मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजी म्हणजे शास्त्र, सायन्स. सायंटिफिक, एखाद्या गोष्टीचा सायंटिफिकली आपल्याला अभ्यास करायचा आहे अशा अर्थाने हे शब्द आलेले आहेत. आता या भागावरती प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते बघूया थोडक्यात. एक तर कम्प्लीट द सेंटेन्स येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा छोटासा ॲक्रॉस्टिक लिहायला येऊ शकतं स्मार्ट वरती. जसे स्मार्टचे आपण बघितले ना शब्द, स्मार्ट, एस फॉर मगाशी आपण लिहिलं ना ॲक्रॉस्टिक. S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic आणि T for time bound. ॲक्रॉस्टिक लिहायला येऊ शकतं. त्याच अर्थाचे शब्द येऊ शकतात. सिनॉनिम्स, एनलायटन, इल्युमिनेट, थ्राईव्ह, प्रॉस्पर असे शब्द येऊ शकतात. ट्रू फॉल्सची वाक्य येऊ शकतात. ग्रामरचा काही एखादा भाग येऊ शकतो. ॲट द हेम ऑफ ए हा वाक्प्रचार तुम्हाला वाक्यात उपयोग करण्यासाठी येऊ शकतो. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि त्या दृष्टीने जर तुम्ही पुन्हा पुन्हा हा धडा वाचला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला घेऊया. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.